प्रभाग 12 मध्ये सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, ड्रेनेज लाईनचे काम सुरू करा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील एकता नगर, अभय कॉलेज शेजारील चंडिका नगर परिसरात सांडपाण्याच्या व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे तत्काळ ड्रेनेज लाईनचे काम सुरू करावे अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन देण्यात आले. येथील सुमारे 500 घरांना ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी रस्त्यावर व परिसरात साचून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरालगत मोठा नाला उपलब्ध असूनही ड्रेनेज लाईन न टाकल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तसेच चंडिकानगर येथील श्री गुरुदत्त मंदिराजवळ मुस्लिम बहुल भागातील सांडपाणी मंदिर परिसरात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी. प्रशासकीय निर्णय विलंबित झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी दोघेही कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर दिनेश बागुल, अनिल थोरात, रजनीश निंबाळकर, अमोल सूर्यवंशी, महेंद्र शेणगे, संजय पाटील, भरत सोनार, वसंत पाटील, गौरव गाडवे, सचिन देवरे, प्रशांत पाटील, अमोल चित्ते, उदय कदम, सचिन चौधरी, हेमराज चौधरी, कमलेश भदाणे आदींची मी दिनेश यशवंत बागुल, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष. प्रभाग क्रमांक 12 मधील आमच्या एकता नगर तसेच अभय कॉलेज शेजारील चंडिका नगर, शांतीनगर या परिसरात सांडपाणीचा जे त्रास होता, समस्या होत्या नागरिकांचा, त्या सर्व हे करून सर्वांना सोबत घेऊन आज आयुक्त साहेबांना आम्ही भेट घेतली आणि निवेदन दिले. त्या भागात ड्रेनेज लाईनचं आम्ही जे काम चालू केलेलं आहे, तर काही विशिष्ट भाग त्या ड्रेनेज लाईनचा राहून गेलेला होता. तर साहेबांनी आमचे निवेदन ऐकून, आमच्या समस्या ऐकून तात्काळ त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांना फोन लावून सूचित केलं की हा प्रभाग जे आपले उरलेले सेव्हिंगमध्ये जे आपले काम असेल त्या अंतर्गत संपूर्ण प्रभागाचं काम तात्काळ सुरू करून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी.